सर्वांना माझा नमस्कार. झेड पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मराठी व्याकरणातील समास व त्याचे प्रकार ओळखण्याच्या ट्रिक्स. पहा, आता आपल्याला परीक्षेला खूप कमी दिवस उरलेले आहेत, तर आपण या ठिकाणी अतिशय छोटे छोटे नियम किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून आपण अतिशय सोप्या पद्धतीनं हा प्रकार या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी समासाची मूळ संकल्पना पाहायची आहे. म्हणजे समास म्हणजे काय? आपण सर्वजण जाणतो की शब्दांच्या एकत्रीकरणाला आपण समास असे म्हणतो. म्हणजेच भाषेमध्ये दोन किंवा अधिक शब्द जेव्हा एकत्र येऊन एक नवीन संक्षिप्त शब्द तयार होतो त्यालाच व्याकरणामध्ये समास असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी पहिले पद आणि दुसरे पद मिळून सामासिक शब्द तयार होत असते, त्यालाच आपण समास असं म्हणतो. तर पहा, या ठिकाणी समास शिकण्याचे आपल्याला जादुई नियम किंवा ट्रिक्सचे नियम या ठिकाणी पाहूया. त्याचे नाव आहे VIP पद नियम. पहा, वाक्यामध्ये कोणत्या शब्दाला किंवा पदाला जास्त महत्त्व आहे त्यावरून समासाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी ठरवता येतात आणि ते ओळखता येतात. पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की पहिले पद जर महत्त्वाचे असेल म्हणजेच VIP1, जेव्हा पहिल्या शब्दाला मुख्य महत्त्व असते किंवा पहिलं पद महत्त्वाचं असते तेव्हा तो अव्ययीभाव समास होत असतो. या ठिकाणी पहा, दुसरे पद महत्त्वाचे VIP2 म्हणजेच तत्पुरुष समास. जेव्हा दुसऱ्या शब्दाला मुख्य महत्त्व असते किंवा दुसरे पद महत्त्वाचे असते तेव्हा त्यालाच आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. त्यानंतर तिसरा आहे दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजेच VIP1+2 म्हणजेच द्वंद्व समास. जेव्हा दोनही पद सारखेच महत्त्वाचे असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? द्वंद्व समास असे म्हणतो. त्यानंतर आपल्याला आहे चौथा नियम, तिसरे पद महत्त्वाचे. म्हणजेच पहिलं पद व दुसरं पद हे महत्त्वाचं नसून तिसऱ्याचाच ज्यामध्ये बोध होतो त्यालाच आपण या ठिकाणी बहुव्रीही समास असं म्हणतो. तर याचे या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये हे VIP नियम लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया. यानुसार आपण सविस्तर पाहूया अव्ययीभाव समास म्हणजेच उपसर्ग ट्रिक. तर ही आपण या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून अव्ययीभाव समास कशा प्रकारे ओळखायचा ते आपण उदाहरणाच्या मदतीनं पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी आपल्याला सुपर ट्रिक म्हणजेच उपसर्ग ओळखता आला पाहिजे. आपल्याला शब्दाच्या सुरुवातीला जो एक शब्द येत असतो त्याला आपण उपसर्ग असं म्हणतो आणि या ठिकाणी पहा, ते उपसर्ग अशा प्रकारचे असतात जसे की आ, यथा, प्रति, हर, दिन, बे, बिन, गैर अशा प्रकारचे हे उपसर्ग जेव्हा एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला येतात तेव्हा त्या शब्दाचा समास हा अव्ययीभाव समास असतो. म्हणजेच आपण उपसर्ग ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आणि दुसरी ट्रिक याच्यामध्ये आहे ती म्हणजे डबलिंग म्हणजेच एकाच शब्दाची यामध्ये पुनरावृत्ती झालेली असते. जसं उदाहरण या ठिकाणी गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, घरोघरी. या ठिकाणी घरोघरी हा शब्दसुद्धा काय आहे? अव्ययीभाव समास आहे. म्हणजेच या ठिकाणी शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे दोन ट्रिक्स या ठिकाणी अव्ययीभाव समास ओळखण्याचे आहेत. ती पहिली ट्रिक्स आहे की उपसर्ग दिसला तर आपल्याला तो अव्ययीभाव समास आहे असं ओळखायचं आहे आणि त्याच शब्दामध्ये जर पुनरावृत्ती झालेली असेल तर तो सुद्धा अव्ययीभाव समास या ठिकाणी आपल्याला ओळखता आला पाहिजे. चला तर पुढचे आपण या ठिकाणी पाहूया तत्पुरुष समास कसा ओळखायचा ट्रिकच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी की तुम्ही पाहू शकता की त्याला आपण उपप्रकाराच्या ट्रिक्सनुसार पाहायचं आहे की तत्पुरुष समासाचे या ठिकाणी तसे तर 7 प्रकार पडतात, पण या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे वाटणारे आपण या ठिकाणी घेतले ते म्हणजे विभक्ती तत्पुरुष. तर जेव्हा एखाद्या शब्दाचा आपण विग्रह करत असतो त्यावेळेस जर विभक्ती प्रत्यय येत असतील त्यामध्ये मध्येच विभक्ती प्रत्यय जसे की चा, ची, चे, ने, ला, त हे जेव्हा येतात विग्रह केल्यानंतर जेव्हा शब्दाला जोडून येतात तेव्हा तो विभक्ती तत्पुरुष हा असतो. त्यानंतर आपला दुसरा जो आहे तो कर्मधारय समास. याची ट्रिक आहे पहिले पद दुसऱ्या पदाची स्तुती किंवा विशेषण असते. पहिले पद हे दुसऱ्या पदाची स्तुती करणारं किंवा त्याचं विशेषण असते जसं की महादेव, महान असा देव. त्यानंतर तिसरा जो उपप्रकार आहे तो द्विगु समास. यालाच आपण नंबर गेम असं सुद्धा म्हणू शकतो. ह्याची ट्रिक आहे पहिले पद नेहमी संख्या असते म्हणजे अंक असते आणि पहिलं पद जर संख्या असेल तर त्याला लगेच आपण द्विगु समास म्हणून ओळखले पाहिजे. म्हणजेच पहिले पद जर या ठिकाणी संख्या दिसत असेल तर आपण त्याला द्विगु समास असं म्हणायचं आहे. जसं की उदाहरणार्थ नवरात्र आणि त्रिभुवन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहूया द्वंद्व समास. द्वंद्व समासमध्ये जोडीदाराची ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे की म्हणजे त्यामध्ये जोडीदार असतात. आणि पहा, या ठिकाणी द्वंद्व समासाचे उपप्रकारानुसार आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा प्रकार आहे की इतरेतर द्वंद्व समासमध्ये पहा, विग्रह करताना आणि व या दोन्हीचा वापर होऊ शकतो आणि या दोन्ही जर आणि किंवा व यांनी जर जोडलेले असेल तर या ठिकाणी आपल्याला इतरेतर द्वंद्व होताना दिसतो. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्वमध्ये किंवा अथवा या परस्परविरोधी शब्दांचा या ठिकाणी विग्रह करताना
वापर केला जातो त्यालाच आपण या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. जसं खरे खोटे म्हणजेच खरे किंवा खोटे. तिसरा आहे समाहार द्वंद्व. त्याच जातीच्या इतर गोष्टींचा समावेश जिथं होतो म्हणजेच इत्यादी या शब्दाने आपण त्याला या ठिकाणी ओळखत असतो. त्यालाच आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ चहा पाणी म्हणजे चहा पाणी व इतर अशा प्रकारे या ठिकाणी समाहार द्वंद्व समास ओळखला जातो. त्यानंतर पुढची ट्रिक्स पाहूया आपण. या ठिकाणी चौथा प्रकार जो आहे तो आहे बहुव्रीही समास. आणि यामध्ये आपल्याला या ठिकाणी पहा ट्रिक्स अशी लक्षात ठेवायची की बहुव्रीही समास ओळखत असताना आपल्याला तिसऱ्याच माणसाचा बोध असतो. म्हणजे बहुव्रीही समासामध्ये तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो, त्यामुळे याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आता त्याचा नियम आहे की शब्दातील दोन्ही पदे गौण असतात आणि त्यावरून आपल्याला एखाद्या तिसऱ्या गोष्टीचा किंवा एखाद्या देवाचा बोध होतो, तिसऱ्याच एखाद्या गोष्टीचा बोध होतो, तेव्हा त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. त्याला ओळखण्याची खूण आहे की विग्रह करताना शेवटी ज्याला, ज्याचा, जो असे शब्द येतात. म्हणजे जसं गजानन, गज आहे आनंद ज्याचा असा तो म्हणजेच गणपती. नीळकंठ म्हणजेच निळा आहे कंठ ज्याचा असा तो. तर अशा प्रकारे हा तिसऱ्याच व्यक्तीचा किंवा तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो म्हणून याला बहुव्रीही समास असं म्हणतात.